नमस्कार फॅमिली, कशा आहात सगळे? तर आज आहे मंगळवार आणि त्याचबरोबर आहे गणपती बाप्पांचं विसर्जन. तर आज सुट्टी असल्यामुळे आम्ही आता एका नवीन लोकेशनला आलोय, जे की याच्यापूर्वी आम्ही कधीच इकडे आलो नव्हतो. तर बरोबर आले आम्ही, मी स्वतः, आमची काय म्हणते ती, काय म्हणायची म्हणा, दिव्या, शंभू अजून अर्धी कुठे आणि अर्धे. लोकेशन खूप छान आहे, तुम्हाला मी पुढे दाखवतोच. आज काय सुट्टी होती त्याच्यामुळे काय म्हणलं चला कुठं जर जाऊन येऊ नवीन. एक तर भंडारा डोंगर, दुसरं टेरेस, गाथा मंदिर झालं. या 3-4 लोकेशन शिवाय आम्ही दुसरीकडे कुठे जात नव्हतो. तर आज नवीन एका ठिकाणी आलोय, तर तुम्हाला ते पाहायला भेटेलच. खूप छान लोकेशन आहे. याच्यापूर्वी इकडे एकदा म्हणजे ह्या सीझन मध्ये पावसामध्ये एकदा आलो होतो, पण इथून एक 4 मुलं वाहून गेले होते पावसामुळे. पाण्याचा प्रेशर वगैरे खूप होता जास्त, आणि त्यामुळे काय त्यावेळेस याचं आलं नाही, आम्हाला जमलं नाही. इव्हन अवॉइड केलं होतं, कोणीही येऊ शकत नव्हते, म्हणजे परमिशन देत नव्हते इकडे यायला. तर आता पाऊस वगैरे कमी आहे आणि वातावरण पण छान आहे, तर सध्या आम्ही आलो इकडे. तर आपण बघूयात पुढं. तर ते लोकेशन आहे आपलं कुंडमाळा. तर बरेच लोक इथं आले असतील, किंवा ज्यांना कोणा यायचं आहे तर या ठिकाणी यायचं म्हटलं तर तुम्हाला पुण्यापासून लोणावळा लोकल आहे, बेगडेवाडी स्टॉप आहे. बेगडेवाडीला तुम्ही थांबू शकताय. एक्सप्रेस वगैरे नाही थांबत, पण लोकल थांबते. तर तुम्ही मग ते इथं येऊ शकताय, मग काही प्रॉब्लेम नाही. खूप छान आहे. आज विसर्जन असल्यामुळे जरा गर्दी खूप जास्त आहे इकडे, आणि मस्त वाटतंय खूप फिरायला. वाटतंय. पाणी खूप छान आहे. असं इथं पवायला बिवायला बाहेर आहे, पण रिस्क नको, कारण वरती वगैरे खूप पाणी वाहतंय, फ्लो जास्त आहे. आणि मागे इकडं ना डोंगर पण छान आहे, व्ह्यू वगैरे खूप भारी आहे. तर हे लोकेशन आहे कुंडमाळ्याचं. खूप छान आहे, तुम्ही बघू शकताय. पाणी तिकडं समोर खूप वाहत आहे, आणि हे जे दिसतंय हे पूर्ण कोरीव काम केलेलं आहे असं वाटतंय, कारण पूर्ण पाषाणच आहे. आता समोर जर इकडे आलो ना आपण, तर इकडे पण छान दिसते. एक छोटीशी महादेवाची पिंड आहे. ते पिंड कोरलेली आहे एका दगडामध्ये, अशी छोटीच आहे. हे बघा, इथे हे मंदिर आहे छोटं, आणि तर हे आतमध्ये दिसतंय का नाही तुम्हाला माहित नाही एवढं क्लिअर, पण असं कोरलेलं काम आहे. हे नंतर न बसवलेलं आहे, पण हे जे मंदिर असावं छोटं, नंतर ना काही ते पाण्यामुळे किंवा कालांतराने काही वर्षांनी ते पडलेलं आहे, किंवा ते वाहून वगैरे गेलेलं, असं काहीतरी असावं. हे अशा प्रकारचं आहे इकडे. चला, तर इकडे असं आहे बघा. इकडे गर्दी खूप आहे आज, खूप भयंकर गर्दी. लोक इकडे विसर्जनाला पण आलेत. हे मंदिर आहे कुंड देवी माता मंदिर. पाण्याचा फ्लो पण भरपूर आहे, दिसतंय तुम्हाला, दिसत असेल. हा, कुंडमाळ्याचं हे लोकेशन आहे. वरती वगैरे तिकडे विसर्जन करतात, खूप छान आहे. इकडे हे मंदिर आहे पुन्हा, जुनं मंदिर आहे. खूप जुनं म्हणजे बांधकाम आताच दिसतंय, पण पहिलं जुनं मंदिर असावं या ठिकाणी. त्याच्यानंतर ना मग ते विस्तार केला असावा थोडा. चला चला, आता वर आहे. टू व्हीलर जाते इथं, छोटी पक्का बांधकाम नाही, जो खूप जुना आहे. इथून पलीकडल्या बाजूला, पलीकडे ते रेल्वे स्टेशन आहे बेगडेवाडीचं, तिथून पण येऊ शकता, किंवा टू व्हीलरनं पण तुम्ही येऊ शकता. साईड लावा. चला, वरून पण तुम्हाला एक व्ह्यू दाखवतो मस्त, खूप छान आहे. एकदम छोटा पूल आहे. लास्ट वेळेस आम्ही ज्यावेळेस आलो होतो त्यावेळेस इकडे येऊ दिलं नव्हतं, कारण
पाणी भरपूर होतं आणि तिथून वाहत गेले होते 3-4 लोक. त्यामुळे बघा हे लोकेशन कसं दिसतंय. खूप असे दगड आपटून वगैरे नाही का, असं पाण्याचा फ्लो आहे पूर्ण असं हे झालेलं आहे. असं कोरीव काम केल्यासारखं एवढं ते पाषाण हे गेलेलं आहे, वाहून गेलेलं आहे. तिकडं पण आहे भरपूर मोठं. गाडी थांब, जाऊ दे. गाडी जाऊ दे, तुम्ही जावा पुढे, तुम्ही जावा. रस्ता खूपच छोटा आहे. येते का बघ नाही तर जावा जावा लवकर. थोडी मार कडे डायरेक्टली अंदर. चला, खूप डेंजर आहे. भीती वाटते असे बघायचं म्हणलं तरी खाली, एवढं पाणी भयंकर जास्त आहे. पाण्याचा फ्लो आहे हो. तिकडून असं एवढं फ्लो आहे जास्त. काय आलं, अडकले का? चला चला जाऊ दे. किती गर्दी आहे, एवढा एवढा फुलं त्याच्यामध्ये हे करून टाकलं त्याने. चला चला सर, एक मिनिट. एवढा एवढा रस्ता आहे त्याच्यामध्ये. चला चला चला. चला चला, तिकडं फोटो काढायचा का? हा थोडा लांबून लोक आहे, लांबून दिसतंय असं. तिकडे खूप गर्दी आहे सगळीकडे आता. हा जो पूल आहे तो आता आपण आलेलो, पण जुना एकदम पूल आहे. तर आपण अशा प्रकारे फायनली आपण आलोय आता आमच्या घोडा गाडीकडे. घोडा म्हणजे आपली टू व्हीलर कडे. तर जरा छान वाटलं आज, काहीतरी वेगळं आणि ठिकाण पण मस्त ते. पण आता इथून पुढे सारखं येत जाऊ, कारण जवळ आहे देहूगाव पासून. पण कसंही लहान मुलांमुळे वगैरे जमत नाही. पण आता पाऊस तर नाहीये, रिस्क घेऊन तर काही येता येत नाही पावसामध्ये वगैरे. पण आता हिवाळ्यात वगैरे मला वाटतं जानेवारी-फेब्रुवारी पर्यंत चांगलं असावं इथं लोकेशन वगैरे. हिरवगार आहे, डोंगर वगैरे बरेच आहेत. पलीकडे घोराडेश्वरचा डोंगर पण आहे, पण तिकडे काय मुलांना घेऊन जाता येत नाही. तर भेटत राहू आपण असंच पुढच्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत थँक्यू, बाय, गुड नाईट आणि काळजी घ्या. थँक्यू, बाय.